आणखीन एक मोठी बातमी आता आपल्या हाती येते। अबू सालेमला देखील दोषी ठरवण्यात आलेला आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आणखीन एक महत्त्वाचा निर्णय। अबू सालेम सध्या जेलमध्ये आहे आणि अबू सालेम देखील आता दोषी ठरवलं गेलेलं आहे। त्याला या सगळ्या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती। विशेष टाडा कोर्टाने आज हा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यावर जो आरोप होता तो म्हणजे हे बॉम्बस्फोटाचं जे आरडीएक्स आहे ते आरडीएक्स नेमकं कसं आणलं गेलं आणि त्या सगळ्या आणण्यामध्ये अबू सालेमचा हात होता हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे कोर्टाने त्याला दोषी ठरवलेला आहे। त्याला काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या निकालाचं वाचन सध्या सुरू आहे। निकाल सुनावला जातोय आणि याआधी आपण बघितलं की थोड्याच वेळापूर्वी जो डोसा आहे त्याला देखील दोषी ठरवलं होतं। फिरोज खान, ताहिर मर्चंट हे देखील दोषी ठरवले गेले होते। मुंबईच्या 93च्या बॉम्बस्फोट प्रकरणी ज्यात जवळपास 250 लोकांचा जीव गेला होता। मुंबईला 25 वर्षांनंतर तरी आज न्याय मिळणार का हा प्रश्न होता आणि खरोखरच हा न्याय मिळताना दिसतोय, कारण जे मुंबईचे गुन्हेगार होते ते सगळे गुन्हेगार आज दोषी म्हणून सगळ्या जगाच्या समोर आलेले आहेत। कोर्टाने आता त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि या सगळ्या आरोपींनी मुंबईला हादरवलं होतं। मुंबईच्या मध्ये बॉम्बस्फोट घडवून जवळपास 250 लोकांचे बळी घेतले होते। अनेक जण अपंग झाले, कायमचे अपंग झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि जी आर्थिक राजधानी असलेली मुंबई आहे ती मुंबई हादरवून टाकण्यामध्ये या सगळ्यांनी एक मोठी भूमिका बजावली होती आणि त्या पापाची फळं आता यांना भोगावी लागणार आहेत। कारण 93च्या बॉम्बस्फोट प्रकरणी आता विशेष टाडा कोर्टानं या चौघांनाही दोषी ठरवलेला आहे। मुस्तफा डोसा, फिरोज खान, मर्चंट आणि आता अबू सालेम देखील दोषी करार दिला गेलेला आहे। अबू सालेमला आणि फिरोज खान त्याचबरोबर मुस्तफा डोसा या सगळ्यांना आता नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण यांचा गुन्हा हा साधा नाही आहे। जवळपास 250 लोकांचे बळी या सगळ्यांनी मिळून घेतलेले आहेत। खरं तर दाऊद इब्राहिम जर पाकिस्तानमधून हे सगळं बघत असेल तर त्याच्याही काळजात धडकी भरली असेल, कारण तो जेव्हा कधी कायद्याच्या कचाट्यात येईल त्या दिवशी देखील तो दोषी ठरवला जाऊन त्याला देखील शिक्षा होऊ शकते हे आता समोर येत आहे। तेव्हा आज मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आलेला आहे। मुंबईकर भळभळती जखम घेऊन गेली 25 वर्ष जगत होते, त्यांना न्याय हवा होता आणि न्यायाची ही प्रक्रिया 25 वर्ष चालली आणि त्यानंतर आज कुठे विशेष टाडा कोर्टाचा हा निर्णय समोर येतोय आणि त्यात मुंबईचे गुन्हेगार आता जगाच्या समोर आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत जे ॲडव्होकेट अनिकेत निकम आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अनिकेत, ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईकर ही भळभळती जखम घेऊन जगत होते, आज गुन्हेगार मुंबईकरांचे समोर आलेले आहेत, दोषी ठरवले गेले चौघांना। आज असं मला वाटतं की खऱ्या अर्थाने न्यायाचा विजय झालेला आहे। 93 खटल्यात पीडित लोकांना जे भोगावं लागलं, आज त्याचं खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर कायद्याच्या माध्यमातून त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळालेला आहे, कुठेतरी जस्टिस मिळालेला आहे असं दिसून येते। अबू सलेम असतील किंवा इतर आरोपी असतील, सर्वांना आज कोर्टाने दोषी ठरवलेलं आहे आणि यानंतर त्यांच्या शिक्षेबद्दलचं युक्तिवादानंतर कोर्ट त्यांच्यावर काय शिक्षा ठोठावली जाईल त्यांच्यावर ते देखील बघावं लागणार आहे। परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की हा खटला सुमारे 93चा घटना आहे, आज 2017 मध्ये आपण आहोत। सुमारे 25 वर्ष हे संपूर्ण प्रकरण चाललेलं आहे, परंतु कोर्टाने आज न्याय निर्णय देत असताना त्या सर्वांवर जे आरोप आहे ते निश्चित करत त्यांना गुन्हेगार हे साबित ते झालेले आहेत असं सकृत दर्शनी कोर्टाने आज सांगितलेलं आहे। त्यामुळे हा खरोखर एका दृष्टिकोनाने न्यायाचा विजय आहे असं मी सांगू इच्छितो। नक्कीच न्यायाचा विजय आहे असं तुम्ही म्हणताय, पण स्वाभाविकपणे यांचे गुन्हे साधे नाही आहेत। जवळपास 250 लोकांचे बळी घेणाऱ्या या दोषी गुन्हेगारांना काय शिक्षा होऊ शकते, सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय। सरकारी वकील काय भूमिका मांडतात ती आवश्यक आहे। निश्चितच देहदंडाची त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाईल असं अपेक्षित आहे आणि हे संपूर्ण कोर्टाने पुरावा लक्षात घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्यावर काय पुरावा कोर्टापुढे आलेला आहे, त्यांनी कशा क्रूरतेने हे संपूर्ण कट रचून हा संपूर्ण बॉम्बस्फोट घडवून आणलेला आहे, जी मालिका बॉम्बस्फोटची 93 खटल्यात घडली 93च्या सालात,
हे संपूर्ण लक्षात घेता कोर्ट उचित शिक्षा त्यांना ठोठावेल असं मी अपेक्षित करतो आणि निश्चितच असं सर्वजण अपेक्षित करत असतील. धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे, कारण न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे.